पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्णकीर्ती. आज अधिक मासाच्या निमित्तानं परिहार देणं महत्त्वाचं आहे. खरं तर माऊलींचं संजीवन समाधीचा परिसर आणि मंदिर हे एक आध्यात्मिक ऊर्जेचं खूप मोठं स्तोत्र आहे. कारण ज्या भावनेतून भावार्थ दीपिकेची निर्मिती माऊलींनी केली, आईचं हृदय अंतःकरणात ठेवून प्रत्येक मानवाच्या कल्याणाचं भावार्थ दीपिकेच्या रूपानं ज्ञान त्या जगाला दिलं. मराठी भाषेमध्ये गीतेचा अनुवाद मराठी भाषेमध्ये होण्याचा जगातला पहिली वेळ ही माऊलींनी केली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, तुका घालासे कळस भजन करासा. खरं तर माऊली या संप्रदायाचा पाया आहे. पाया भक्कम असेल तर इमारत निश्चित चांगली राहते. आणि माऊलींच्या या मंदिरात त्यांच्या या संजीवन समाधीमध्ये समोर बसून श्रवण करण्याचा माझं पामर आहे काय थोडंपण पायीची वाहनं पायी बरी. या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे एक 4 शब्द बोलण्याचं सामर्थ्य माऊली मला देतील, तुकोबाराय देतील. आणि या सगळ्या परिसरात माऊलींच्या सेवेत असणाऱ्या उमेश आहे, की जो येई ऑनलाईन फेसबुक माध्यमातून आपल्यापर्यंत या सेवेचे विचार प्रवचन रूपानं पाठवत आहेत. सगळी मंडळी निश्चित पूर्वजन्मी पुण्याचा ठेवा घेऊन जन्माला या जन्मात आली. कारण माऊलींच्या आईच्या कुशीत बसायला भाग्य लागतं. आणि माऊली जगाची आई आहे आणि आपण सगळे त्यांच्या कुशीत बागडत आहे तर खूप हेवा वाटतो. आईच्या वडिलांच्या सानिध्यात पोरगं जास्त वेळ थांबणार नाही, पण आईच्या सानिध्यामध्ये थांबण्याचं भाग्य सामर्थ्य त्या बालकाचं असतं. कारण तेवढी जवळीक आईशी त्याची नाळ जुळलेली असते. आणि मला वाटतं आपल्या अनंत जन्माचं पुण्य हे फळाला आलं म्हणून ही सगळी मंडळी या माऊलींच्या कुशीमध्ये वावरत आहेत. आपण खूप भाग्यवान आहात. अशा माऊलींच्या या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं एक अल्पशी प्रवचन सेवा या ठिकाणी माऊलींचा आदेश आला आणि आम्हाला तो धावलता आला नाही. अभयजींनी फोन केला आणि अभयजी म्हणजे आम्ही इथल्या प्रत्येक माणसाचा आदेश हा माऊलीच समजतो आणि म्हणून त्या आदेशाचं स्वीकार करून एक पुष्प आपलं या ठिकाणी आणण्यासाठी माऊलींच्या चरणी आलेलं आहे. खरं तर आता तुकोबारांच्या गाथेमधला मी पहिलाच अभंग घेणार आहे. कारण माझं पहिलंच प्रवचन आहे. प्रवचन किंवा कीर्तन करणं हे मला अभिप्रेत नाही. कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, तेवढं तुम्ही संतांशी त्यांच्या विचारांशी समरस झालं पाहिजे. वर्तन जर तुमचं तसं झालं तर कीर्तन आपोआप होईल. आणि आपण फक्त संतांच्या वाटेवरती चालण्याचा अल्पसा प्रयत्न करतो आहे. मी तर तुकोबाराय आणि सर्व संतांचा सेवक आहे. आणि या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निच्चरना. अशाप्रमाणे या सेवेला मी या ठिकाणी सुरुवात करतो. मी तुकोबारांचा
गाथेतला पहिला अभंग घेतोय. समचरण दिष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुःखित जणी जोडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आता गाथेमध्ये हा जो पहिला अभंग आहे, समचरण दिष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. खरं तर या गाथेचं ही किल्ली आहे. कारण गाथेमधून पहिला समशब्द निर्माण झाला आणि समता ही ब्रह्मांडाची सूत्रता आहे. भगवंतानी ज्या वेळेला ही सृष्टी, हे ब्रह्मांड, पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेला कुठलाही भेद ठेवला नाही. समता या विश्वाचं तत्व आहे. समता ह्या जगाचं जगण्याचं साध्य नाही. समता नसल जगामध्ये सुख, समाधान, शांती जगाला मिळणार नाही. म्हणून तुकोबारांनी समता शब्द, सम हा शब्द धरूनच हा अभंग तुकोबारांना का स्फुरला असेल, काय चिंतन तुकोबारांच्या डोळ्यापुढे आलं असेल की जेणेकरून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, की ज्या भगवंतानी हे सगळं जगत सम तत्वावरती निर्माण केलं आणि ते आत्ता त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये 17व्या शतकात साधारण या अभंगाची निर्मिती झाली. त्यावेळेला साधारणतः मला वाटतं 1635चा कालखंड असेल, 34-35चा, की ज्या वेळेला महाराजांना अभंग रचना स्फुरल्या असतील, कीर्तन, प्रवचनं, ही सगळं महाराजांनी या समाज उद्धाराचं कार्य हाती घेतलं असतं. ज्या वेळेला महाराजांना विरक्ती निर्माण झाली, खरं तर सगळेच संत आपण पाहिले, माऊली काय, नाथराय काय, तुकोबाराय, संत चोखामेळा, नामदेवराय, सगळ्या संत मंडळींना परमार्थ सहज शक्य झाला नाही. सगळ्या संतांचे त्यांच्या आजन्म ईश्वर सेवेमध्ये खूप हाल झाले. कारण एक लक्षात घ्या की आपण आत्ताही या युगात वावरताना चरित्र पाहतो. समाजामध्ये जो पापी आहे तो खूप आनंदाने जगताना आपण पाहतो, आणि जो निष्ठेने सत्याचा स्वीकार करून संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो त्याचे खूप हाल आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण काय असू शकेल आपण चिंतन केलं पाहिजे. पण माझ्या चिंतनातून मला असं वाटतं की वेदना दिल्याशिवाय साधना घडत नाही, आणि ईश्वर नेमकी वेदना निर्माण करतो आणि मग तो साधना त्यांच्याकडून घडवून घेतो. सगळ्या संतांची आपण चरित्र पहा, सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला त्यांचं सगळं जीवन हे खडतर, अतिशय हालापेष्टामध्ये गेलं. त्याचं कारण आहे की त्यांना भगवंताच्या भावनेपर्यंत, पायापर्यंत, त्यांच्या विचारापर्यंत पोचण्यासाठी वेदना देऊन तो साधना घडवून आणतो. म्हणून सगळी संतांची जीवनचरित्र ही वेदनेनी भरलेली असतील, पण ती वेदनाच त्यांना संतपदापर्यंत पोचवण्याला कारणीभूत ठरू शकते. पण नेमकं सुखदुःख पलीकडे संतांची शारीरिक आणि मानसिक अवस्था असते. ज्या वेळेला तुकोबारांना हा अभंग सुचला त्यावेळेला कालखंड 1635-34चा असू शकेल. कारण 1629-30ला दुर्गादेवी नावाचा महादुष्काळ पडला आणि तुकोबारांनी संपूर्णपणे आपल्याजवळ होतं ते मानवाच्या कल्याणासाठी, या जीव जगण्यासाठी
पाठवून दिलं, वाटलं. पण त्यातून सुद्धा या मानवाचं जगणं आणि तरणं शक्य झालं नाही. एवढ्या भीषण दुष्काळामध्ये लोकांनी त्यावेळेला मेलेल्या जनावरांची हाडं कुठून खाल्ली, एवढा भयंकर दुष्काळ होता. महाराजांनी या समाजाचं, या कालखंडाचं, या निसर्गाचं परीक्षण केलं की जर पाऊस पडला नाही, जर अन्न निर्माण झालं नाही, तर माणूस जगू शकत नाही, जनावरं जगू शकत, जीव मात्र कुठलाही अस्तित्वात राहू शकत नाही. हे चिंतन केलं. समाजामध्ये वावरताना ज्या ज्या वेळेस त्यांनी लोकांना मदत केली, दिनदुबळ्यांना, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या सगळ्या समाजाचं परीक्षण केलं आणि महाराजांना वाटलं की ही आपली संपत्ती, आपली इस्टेट, आपली प्रॉपर्टी, आपली शेती, जमीन, वाडी, हे या जीवांना नाही वाचू शकत. एक गोष्ट आहे की तलवारीच्या जीवावरती एक पिढी जग जिंकता येईल, तलवारीच्या ताकदीवरती राजा जगत जेता होऊ शकतो. हिटलर काय, नेपोलियन काय, पण आज त्यांची कोणी नावं घेत आहे का? पण शब्दाची शक्ती, जनजागृतीचं माध्यम तुकोबारायांनी अचूक हेरलं. पण तुकोबा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले ऋषी साचं भावे वर्ताया. तुकोबारायांनी स्वतः सांगितलं की मी ऋषीमुनींनी, वेदांनी जे सांगितले ते आचरण करून सांगायला आलोय. हे आधी केले आणि मग सांगितले. तुकोबारायांच्या या शब्दांना, संतांच्या वाङ्मयाला खूप मोठा अर्थ आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे न भंग पावणारे अभंग संतांनी आपल्या जीवनाच्या कसोटीवरती घासून आत्मचिंतनाने समाजाच्या कल्याणाचा हृदयामध्ये धागा पकडून ईश्वरापर्यंत त्या शब्दाची नाळ नेली. म्हणून संतांचे शब्द मंत्र बनले. हे केवळ शब्द नाही आहेत, तर या शब्दांमधून समाजाला मंत्रप्रमाणे शक्ती, ताकद, ऊर्जा मिळते. आज आपण स्वातंत्र्य काळातलं एक उदाहरण घ्या. भारत परतंत्रात असल्यामुळं सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी उठाव केले. गांधीजी त्यात प्रमुख होते. आपण त्यांना पितामह म्हणतो. पितामह गांधींनी चले जाव म्हणले आणि इंग्रज गेले. मग मला सांगा की त्या काळामध्ये स्वातंत्र्य सेनानी खूप होते, पण गांधींच्या त्या एका शब्दाला एवढी ताकद कुठून मिळाली? आयुष्यभर 40 कोटी जनता कपडा घालत नाही म्हणून शर्ट न घालणारे गांधी, पण समाजासाठी जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही, समाजाचं जोपर्यंत तुम्ही नाळ पकडत नाही, समाजाच्या सुखदुःखाची समरस होत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाजाच्या हितदुःखाचा कळवळा येणार नाही. म्हणून हे अभंग, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे संतांच्या पटलावरती खरं तर हे सगळे शब्दप्रभू आहेत. सगळे संत शब्दप्रभू आहेत. तुका म्हणे पहा शब्दाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. तुकोबारांनी शब्दाला देवत्व बहाल केले. आपण चिंतन करा, शब्दाची ताकद काय असते. एक माणूस तुम्हाला जर कडवट बोलला तर तुमच्या डोळ्यातून अश्रू निर्माण होतात. एखाद्या माणसाने तुम्हाला वेडवाकडं बोलले तर माणूस क्रोधाग्नी पेटतो त्याचा. करुणामय शब्दामध्ये तो बोलला तर तुमच्या डोळ्यातून दया, माया उत्पन्न होती, आसू व्हायला लागतात. ही शब्दाची ताकद आहे. तुकोबारायांनी ज्या वेळेला हे सगळं चिंतन केलं, समाजाचं परीक्षण केलं महाराजांनी, आणि महाराज भामचंद्र डोंगरावरती जाऊन बसले. 4थ्या दिवसा माझी साक्षात्कार झाला, पांडुरंग भेटला निराकार.
पण नेमकं महाराजांनी तिथं जाऊन काय चिंतन केलं हा संशोधनाचा विषय. कारण विठ्ठल विस्तारला ज्यांनी सप्ताही पाताळे भरणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, ही ज्याची धारणा आहे त्या तुकोबारायांनी या समाजाचं चिंतन केलं. हा समाज कुठं कुठं अडकला आहे, हा समाज कुठल्या कुठल्या आधिपत्याखाली पिडला गेला आहे. मग ते आध्यात्मिक क्षेत्र असेल, अधिकार तर नव्हताच. ज्या समाजाच्या हातामध्ये धर्मसत्ता होती त्या माणसांनी सर्वसामान्यांतर अधिकार प्राप्त दिलाच नाही. हा एक सर्व समाज अंधश्रद्धेच्या मागे लागला होता. कारण कसं आहे, एक लक्षात घ्या, ज्यावेळी माणूस खूप अडचणीत होतो, दुष्काळात पिरलेला समाज त्यावेळी अडचणीत होतो, खायची भ्रांत होती. आजही तुम्हाला जीवनामध्ये अडचणी आल्या, तुम्हाला काही प्रसंग दुर्घटना तुमच्या जीवनात घडायला लागल्या, तो माणूस शॉर्टकट बघतो. कुठंतरी देवाला जा, देवीला जा, नवस कर, अंधश्रद्धेच्या मागं लागतो तो. आणि याच्यामध्ये संपूर्ण समाज भरडला जात होता. समतेची ईश्वराची केलेली ही ब्रह्मांडाची निर्मिती विषम संख्येमध्ये संतांना दिसायला लागली. विषम म्हणजे विष, समतेला मारणारं विष जे पेरतायत हा समाज, आणि त्याचा गैरफायदा घेणारी जी मंडळी, ज्यांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता असेल, धार्मिक सत्ता असेल, सगळ्या दृष्टीने हा समाज गांगला होता. बरं, एक तर आहे की कुणी कुणाला मदत करायला तयार नव्हतं, कुणी कुणाजवळ काहीच नव्हतं, तर कोण कुणाला काय देणार. पण जे आहे ते स्वार्थापोटी समाजामध्ये तो आपल्याकडे राखून ठेवत होता. आणि या जगामध्ये स्वार्थ हा एकच असा विषाणू आहे, या कोरोनापेक्षाही महाघातक आहे. आजचा कोरोना ह्याच्यापेक्षाही महाघातक स्वार्थ हा एकमेव जीवाणू आहे, जो माणसाच्या अंतःकरणात निर्माण झाला तो सर्वस्व संपवतो. स्वार्थ. महाभारतामध्ये एक उदाहरण आहे. कौरवांना राज्याचा स्वार्थ निर्माण झाला, इतका पराकोटीला गेला की हस्तिनापूरचं राज्य मिळालं. मग हस्तिनापूरचं राज्य मिळलं, पांडवांना वनवासात हालापेष्टेला भोगावं लागलं. आपण चिंतन करा, पांडव वनवासाला गेले, किती प्रचंड हाल झाले. रामाने वनवास भोगला. म्हणजे संतांना, देवांना वेदनेशिवाय साधनेची सवयच नाही, असं मला तरी चिंतनातून प्रकर्षाने जाणवते. आणि हे सगळं विषम, कौरव म्हणजे विषम आणि पांडव म्हणजे सम, ही दोन तत्व आहेत. समता हे ईश्वराने निर्माण केलेलं तत्व आहे की जेणेकरून हा सगळा जीवात्मा गुण्यागोविंदाने या सृष्टीमध्ये जगल. आणि विषमता हा जीवाणू, ह्याची सगळी रूपं आहेत, ही स्वार्थ, आणि त्याची प्रचंड रूपं आहेत की ज्या रूपाने तो स्वार्थ या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी नाश करतो. कौरवांना स्वार्थ झाला आणि पांडवांचं आणि कौरवांचं स्वार्थामधूनच युद्ध झालं. परंतु ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, तर माऊली भगवंताचा अवतार आहे आणि ज्यांच्यासमोर बोलतोय त्यांनी तोच संवाद जगाला दिला आहे. कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद भावार्थ दीपिकेच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रसाद म्हणून जगाला दिला आहे. जो ज्ञानेश्वरी वाचल तर जगामध्ये खऱ्या अर्थानं संतपदाच्या वाटचालीला पोचेल. मग
त्यावेळेला त्या स्वार्थापायी कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. 18 दिवस युद्ध चाललं. 18व्या दिवशी दुर्योधनाचा अंत झाला आणि युद्ध समाप्त झालं. स्वार्थापोटी ह्या युद्धाची निर्मिती झाली. मग मला सांगा की जर तुकोबारायांना या सगळ्या समाजाची विषमता दृष्टिक्षेपात आली आणि म्हणून महाराजांनी आपल्या जीवनाचं एक ध्येय बनवून टाकलं की या जगामध्ये जर आपल्याला काही कार्य करायचं असेल, आपल्याला जर या ईश्वरापर्यंत या समाजाला खऱ्या अर्थानं काय द्यायचं असेल तर समतेचं एकच माध्यम आहे की ज्या माध्यमातून या समाजाला गुण्यागोविंदाने आपल्याला नांदवता येईल. आज आपण पाहतो समाजामध्ये थोर थोर कीर्तनकार आहेत, आपले थोर प्रवचनकार आहेत, वारकरी शिक्षण संस्था आहेत, मंदिरं आहेत, सप्ते महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने घडत आहेत. परंतु समाजामध्ये असलेली विषमता, समाजात असलेले अवगुण, समाजामध्ये असलेले समाजाला पिडणारे ही सगळी मंडळी आजही कमी झालेली दिसत नाही किंवा समाजातली सात्विकतेने सत्वगुणाचा वाढ दिसत नाही. राजस तामस गुणांचा खूप मोठा प्रादुर्भाव समाजामध्ये मानवामध्ये पाहायला मिळतो. पण तो सात्विक गुणचा ऱ्हास व्हायला लागला आहे. त्याचं कारण एवढी सगळी मंडळी कीर्तन करतात आणि काही संतांच्या आचारसंहिता आपल्या जीवनामध्ये वापरल्या पाहिजेत. खरं तर तुकोबाराचा सेवक म्हणून, तुकोबारायांचा वंशज म्हणून ह्या सर्व सकळांच्या पाया माझे दंडवत, ह्या सगळ्या प्रवचनकार कीर्तनकार जे जे या भागवत संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन धर्माचं अनुष्ठान घेऊन हे धर्माचं कार्य करतायत, त्या सगळ्यांच्या पायावर दंडवत आहे की संतांनी ज्यांनी आपली जीवनचरित्र, आपलं संपूर्ण आयुष्य या जगासाठी वेचलंय, त्यांच्या कुठल्याही तत्वाला बाधा न येता परमार्थ करता आला तर मला वाटतं ज्ञानोबा, तुकोबा सगळ्या संतांना खूप आनंद होईल. कारण ही मंडळी आजही पाहिलं महाभारतामध्ये कौरव पांडवांनी युद्ध झालं हे तात्विक गुणावून, पण भगवंताला ज्या वेळेला विचारलं कृष्णाला की शरपंजरीवरती पितामह भीष्म पडले होते, शेवटचं दर्शन घ्यायला भगवंत गेले आणि विचारलं, म्हणले अरे एवढा मोठा नरसंहार केला तू, एवढं सगळं करण्याची गरज होती का म्हणले. त्यावेळी भगवंताने सांगितलं, म्हणले हे धर्मयुद्ध झालं कुरुक्षेत्रावरती, हे ना दुर्योधनामुळं झालं, ना पांडवांमुळं झालं, ना अर्जुनामुळं झालं. हे युद्ध झालं म्हणले पितामह भीष्म तुमच्यामुळं, द्रोणाचार्यामुळं. हे युद्ध झालं द्रोणाचार्यामुळं, पितामह भीष्मामुळं, कर्णामुळं. म्हणजे धर्माचं नुकसान अधर्मींकडून जास्त नाही होत, धर्म जाणणाऱ्यांकडून त्याचं नुकसान सगळ्यात जास्त होतं. म्हणले धर्म जाणणारे तुम्ही होता, द्रोणाचार्य होते, कर्ण होता की जो दानशूर कर्ण म्हणून समजला जातो. ह्या त्या राज्यसभेत असताना द्रौपदीचं वस्त्रहरण होते आणि तुम्ही गप्प बसला. अधर्मींच्या मुळं नाही हे युद्ध झालं, म्हणले धर्मीमुळं
तुम्ही धर्म जाणत असून तुम्ही ते रोखू शकला नाही, त्यामुळे धर्माचं खूप मोठं नुकसान झालं. आणि म्हणून भगवंताला छल्लाने त्यांना मारावं लागलं. पर्याय नव्हतं, कारण हे जगत जगलं पाहिजे. परंतु जे निधर्मी होते, जे विषम होते, या जगाचा विषम याचा अर्थच विष. विषम सम म्हणजे ईश्वराला अभिप्रेत असलेलं तत्व, आणि विषम, कारण सम आणि विषम प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. पण हे सगळं तत्व आज तीच पिढी नकळत खूप काळजावर दगड ठेवून हा गोष्ट बोलतोय मी, की आज वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संप्रदाय जाणणाऱ्यांकडून या संप्रदायाचं खूप मोठं नुकसान होतंय असं दृष्टिक्षेपात येते. कर जोडून विनवितो तुम्हा, तुकोबारांनी सांगितलंय की या सगळ्यांना मी कर जोडून सांगतोय या प्रवचनाच्या माध्यमातून. की या संतांना अभिप्रेत असलेली आचारसंहिता, कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा, भजन परंपरा, ह्या आपण आपल्या आचरणातून दिल्या पाहिजेत. नाहीतर भीष्म, कर्ण, द्रोणाचार्यामुळं जे महाभारतातल्या धर्माचं नुकसान झालं, ते नुकसान या वारकरी संप्रदायाचं तुमच्या आचरणामुळे होऊ नये असं मला वाटतं. मग आपण तुकोबारायांच्या या चिंतनापर्यंत आलो होतो की तुकोबारायांनी या समाजाचं परीक्षण केलं. काय काय द्यावं, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ, यारे यारे लहान तूर भलत्या याती नारी नर, सर्वांशी येते अधिकार. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, याने व्हावा भार माता. महाराजांनी हे सगळं समजते. वेद म्हणजे नेमकं काय, धर्म म्हणजे नेमकं काय. आपण मोठे मोठे शब्द वाचतो, धर्म शब्दाचा नेमका अर्थ काय. आजपर्यंत मी भरपूर कीर्तन ऐकली, पण मला कुठे ऐकायला नाही मिळाला. धर्म शब्दाचा खरा अर्थ मला असं वाटतं, ज्याच्यापासून हा देह धारण झालाय, ज्याच्यापासून हा देह धारण झालाय, तो पंचतत्वापासून, या सृष्टीच्या 5 तंतूपासून, आणि त्याच्याशी नम्रतेपणे, नम्र झाला भूता त्याने कोंडिल्या अनंता, त्याच्याशी नतमस्तक होऊन, त्याची कुठली हानी न करता, त्याला पूज्य मानून, त्याच्यामध्ये भगवंत बघून तुम्ही जर वर्तन केलं तर त्याला धर्म म्हणावे. ज्याच्यापासून धारण केले त्याच्याशी समतेने वागणं हा खरा त्या धर्माचा अर्थ आहे. कारण हे सगळं आपल्याला कुणी दिलं, देवाने दिलं. देव शब्दाचा अर्थ काय नेमका, देव म्हणजे काय. आपण देव म्हणतो, देव हा शब्द तिकाला बाधित आहे, त्याला कुठलाही काळ लागू पडत नाही. आणि देव हा शब्द प्रवाही आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत देव शब्द तुम्ही उच्चारा. देव याचा अर्थ, हा शब्द कुठं फुलस्टॉप नाही, त्याला कुठं स्वल्पविराम नाही, हा शब्द प्रवाही आहे. ज्याच्यापासून देह बनला त्याला जे लागते तो जन्मल्यापासून अंतापर्यंत जो देतो त्याचं नाव देव. तो देतो, देव तो देतो, त्याचं नाव देव. आणि त्याच्याशी विसंगत वागणं हे तुकोबारायांना मान्य नव्हतं. आणि म्हणून तुकोबारायांनी गाथेला समतेचा सम दृष्टी विटेवरी साधी, या सम शब्दापासून या गाथेला सुरुवात केली. कारण जगत सम केलं, यातल्या विषाणूंचा नाश केला तर समाज सुखी होईल. तुकोबारायांना जो साक्षात्कार झाला, 14 दिवसा माझी झाला साक्षात्कार भामचंद्र, तो 14 दिवस महाराजांनी या समाजाचंच चिंतन केलं. लोकाभिमुख चिंतनाचा विषय अंतःकरणात साठवून
विश्वव्यापक भगवंतापर्यंत त्याची व्याप्ती पोचवण्याची क्रिया अभंगाच्या जोरातून माणसाच्या मनामनामध्ये पोचवण्याचं कार्य अभंग गाथेच्या रूपाने केलं. गाथा ही खरं तर लोकसंवादात्मक भाषा आहे तिची. गाथा ज्यावेळेला निर्माण झाली, गाथेचे शब्द, त्यावेळेला महाराजांना जे जे प्रसंग समोर आले त्या त्या प्रसंगानुरूप गाथेची अभंगांची निर्मिती झाली. आणि गाथेतला प्रत्येक अभंग हा प्रत्येक स्वतंत्र विषय आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राव. ज्याचं चरण म्हणजे पाया. पाया याचा अर्थ या सृष्टीच्या निर्मितीचं तत्व जे सम आहे. आपण सकळांच्या पाया माझे दंडवत. पायावरती दंडवत करणं म्हणजे त्यांच्या विचाराला, आचाराला, त्याच्या संतत्वाला किंवा त्याच्या जीवन प्रणालीला प्रणाम. मग ज्या तत्वावरती भगवंत आहे, पांडुरंग आहे, हे गंमत आहे. आज भगवंताचं आपण रूप पाहतो, सगळेजण पांडुरंगाची कृष्णातच अवतार. भगवंताकडे पंढरीला जातात, वारी करतो, आपण पायी जातो, भजन करत जातो, संतांची वचनं गात संतांना बरोबर घेऊन जातो. भगवंताचं रूप पाहिलं की त्याचे हात कमरेवर आहेत. भगवंताने कमरेवर हात ठेवण्याचं कारण काय असेल? काय वाटतं आपल्याला? मला काय वाटतं ते मी सांगणार आहे. भगवंताने या समतत्वावरती सृष्टीची निर्मिती केली आणि विषमता आपण निर्माण केली. आपल्या स्वार्थाने ती निर्माण केली. मग आर्थिक बाबतीत असतील, पदांच्या बाबतीत असतील, सगळ्या बाबतीमध्ये ज्यावेळेस स्वार्थ येईल त्यावेळेला विषमता निर्माण होते. भगवंताने सांगितलं की अरे मी तुला जे पाहिजे, या जगाला, प्रत्येक जीवाला जे पाहिजे ते सगळं करून ठेवलंय. आता मी कमरे अजून तुझी गंमत बघतोय. तुला कसं वागायचंय तसं वाग, तुला कसं जगायचं तसं जग, तुला कसं भक्ती करायची तशी कर, तुला कशी समाजाची सेवा करायची बघ, तुला सगळ्या जीवांमध्ये कसा ईश्वर पाहायचा ते बघ, का तुला नाही बघायचं ते बघ, सैतान बघायचं ते तू बघ. मग आज मला वाटतं खेदाने की कोरोनाच्या महामारीमुळं संपूर्ण जग स्तब्ध झालंय. मी म्हणतो कोरोनापेक्षा मोठा, मी मगाशी उल्लेख केला की स्वार्थ नावाचा रोग प्रत्येक मानवाला लागलाय. आज करुणाच नाहीशी झाली हृदयातली. करुणा नाहीशी झाली. प्रत्येकाला शेजारी कोण राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये माहीत नाही, कोण कोणाला मदत करायला तयार नाही. कुठं तुकोबरांचं अजून जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, ह्या लोकांच्या दृष्टीनं हा विचार नाही ना पटत त्या मंडळींना. मग तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलं की समचरण दृष्टी विटेवरी साज, ज्याचा पायी म्हणजे पाया, या तत्वात, या सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या निर्मितीचं तत्व म्हणजे हा या ब्रह्मांडाचा निर्माता आहे, त्याचं ते तत्व आहे, तो त्याचा पाया आहे. आणि पायापासूनच महाराजांनी सुरुवात केली, समय या शब्दापासून. जर पाया नीट केला तर इमारत ढासळणार नाही. आणि म्हणून महाराजांनी या गाथेच्या निर्मितीत समय या तत्वापासून या गाथेला शुभारंभ केला. मला सांगा की तुकोबारायांना नजराणा पाठवला छत्रपतींनी, नाकारला. आर्थिक परिस्थिती दुष्काळानंतर मेटाकुटीचे आले असताना, खायला घरात म्हणजे वणवण असताना नाकारणं सोपं आहे? नाही ना. मोहाचा त्याग केला. बंबाजीने मारलं, क्रोधाग्नी हृदयात निर्माण नाही झाला.
करुणा निर्माण झाली. करुणा. क्रोधाला तर जिंकलं, पण करुणेला पाझर फोडला. बंबाजीला गेले आणि घेऊन आले. हा तुकोबरायांचा विजय, हा माऊलींचा विजय. म्हणून आपण म्हणतो पुंडलिकावर देव, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव. अरे ज्यांनी या भौतिक मानवाच्या भौतिक सगळ्या रोगावरती औषध दिलं, की जे षड रोग आहेत, मोह माया, या सगळ्यांना घालवण्याचं औषध याच्यामध्ये दिलंय ज्ञानेश्वरीत आणि गाथेत. ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत ही त्रिस्तयी वारकऱ्यांना नव्हे तर मी म्हणतो हे जगाला तारणारं ज्ञान आहे. याच्यामध्ये विज्ञान आहे, याच्यामध्ये अध्यात्म आहे. खरं तर एक मी चिंतन मांडील की विज्ञानाची कित्येक उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. अनेक शोध, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्या भोवती फिरती, हे माऊलींच्या ओव्यांमध्ये आपल्याला कळलं. गॅलिलिओने आणि यांनी आपल्याला 16व्या शतकात 17व्या शतकात सांगितलं. आपण ते म्हणतो आपलं. अरे आपले धन, आम्हा घरी धन शब्दाची चलत नाही. हे धन तुम्ही उघडून बघा, हे तुम्हाला निश्चित सगळं ज्ञान देईल. पण समाजामध्ये मी सांगितलं की स्वार्थ नावाची गोष्ट. आता कुणाला मोठा महाराज होण्याचा स्वार्थ, कुणाला मोठं कीर्तन करण्यात व्हायचं स्वार्थ, कुणाला मठपती व्हायचं स्वार्थ, कुणाला साधू व्हायचा स्वार्थ. अरे धर्माचं नुकसान होते, या संप्रदायाचं नुकसान होते. हे सगळं त्याला शरणदान अर्पण करा. तो जे करून घेईल ते गाथा ज्ञानेश्वरी वाचा, तो ताकद देईल, तो बुद्धी देईल, त्याप्रमाणे वर्तन करा, कीर्तन होईल. मी तर म्हणतो वर्तन हेच कीर्तन आहे. तुम्ही जगामध्ये तुमचं वर्तन तेवढं शुद्ध करा, संतांच्या वाटेने चालण्याचं धाडस करा आणि संतांच्या वाट्यात उडवा. तो भगवंत तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. आणि लागतंय कशाला? त्यांनी जीव दिलाय, त्याला माहिती याला तारायचं का मारायचं. आपण फक्त भावले आहोत. पण हा विश्वास नाही ना, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. एवढे हालापेष्टा खाऊन माऊलींनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. जगातलं आश्चर्य आहे महाराज. 16 वर्षाच्या मुलानं भगवंताने सांगितलेली भगवद्गीता मराठीमध्ये आणून सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी देणं हा चमत्कार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, माझं पामर आहे काय थोर, पण पायची वाहन पाय बरे. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पाय डोली. असं या संतांच्या या चिंतनातून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राव. भगवंता, हे तुझं जे समचरण आहे, ही तुझी समतत्वावर निर्माण झालेली सृष्टी आहे. समतत्वावर तू निर्माण केलेले ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडावरती तू ज्या विटेवर उभा सगुण रूपाने आहेस, निर्गुण रूपाने तू ब्रह्मांडात आहेस. जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठल विस्ताराला ज्याने सप्ताही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. अशा स्वरूपामध्ये तू आहे. तिथं हे माझी वृत्ती, माझं ध्यान हे तुझ्या या समदृष्टीवर राहू दे, तुझ्या चरणावर राहू दे. चरण म्हणजे तत्व, त्या तत्वावर राहू दे. त्या तत्वापासून ढळून देऊ नको. कारण या समाजाला मला या समतत्वाशी समरस करण्यासाठी मला त्यांना अभंगाच्या रूपानं त्यांना ताकद द्यायची. या समाजातले दूषित विषमता दूर करायची. मग माझी ही वृत्ती, माझी ही सगळी वृत्ती प्रवृत्ती तुझ्या पायाशी, या तत्वाशी एकरूप राहू दे. आणि अनिकन लगे माईक पदार्थ त्याचे माझे अर्थ नको देवा. आणि त्यापासून ढळण्यासाठी तू मला कुठल्या माईक पदार्थाचं कुठलं प्रलोभन मला दाखवू नको, की जेणेकरून माझं चित्त, माझं कार्य, माझं
मी या समाजासाठी देणारं जे योगदान आहे हे ढळून देऊ नको. त्यासाठी कुठली अडचण माईक पदार्थाची त्यामध्ये मला निर्माण करून नको देऊ. कुठली पदं देऊ नको की जी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे तुझी जनी जोडो देशी. जी मोठी मोठी पदे आहेत की ज्याच्यामध्ये मला अडकू नको. जेणेकरून का नको, जेणेकरून मी ज्या तत्वावरती या समाजाची सेवा करायसाठी आलोय, बुडते जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे, मग त्या तत्वापासून मला दूर जाऊ देऊ नये म्हणून मला तू या कुठल्याही पदामध्ये अडकू नको, तशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण करू नकोस. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग जे जे कर्मधर्म नाशिवंत. म्हणजे काय कुठलं मर्म कळलं तुकोबारांना, कर्म आणि धर्म, की जे भगवंतांनी निर्माण केलेल्या सृष्टीला पोषक होईल ते कर्म. आता आपण समाजात जर परीक्षण केलं तर आपण पाहतो की मानवाने जंगलं ठेवली नाही, नद्या चांगल्या ठेवल्या नाही, हवा चांगली ठेवली नाही. या पंचतत्वाच्या भोगविलासी ऐशिक जीवनाचा स्वार्थापायी या शरीराच्या सुखासाठी, ज्याला ते सुख म्हणतात, या सगळ्या पंचतत्वाचाच नाश केला. मग खरं तर चिंतन असंही निर्माण होतं की खरं विज्ञान आहे का. ज्याच्यापासून देह बनला, ज्याच्यासाठी सुखाची अपेक्षा करतो, ज्या तत्वापासून देहाची निर्मिती आली, त्या तत्वाला जर बाधा येणारं विज्ञान असेल तर विज्ञान ते विज्ञान नाही, मला वाटतं ते अज्ञान आहे. विज्ञान त्याला म्हणायचं की जे या पंचतत्वाला पूरक ठरल, त्याची वृद्धी करल, त्याचा नाश न करल, पण प्रगती साधल. खऱ्या अर्थानं त्याचं नाव विज्ञान आहे. आणि हे विज्ञान आम्हाला ज्ञानेश्वरी गाथेतून, भागवतातून मिळते. असं हे जे कर्मधर्म आहे महाराजांना अभिप्रेत, ते हे आहे की ज्या तत्वावरती ईश्वराने विश्वाची निर्मिती केली, त्या तत्वाला बाधा न आणता जगणं, ते त्याला पूरक असं जे काम असेल ते करणं, या समाजाला ह्या तत्वाशी समरस करून त्याची उन्नती करणं, त्याची सेवा करणं, मानवता धर्म खऱ्या अर्थानं समाजात निर्माण करणं. आणि सगळी जीव ह्या भगवंताने निर्माण केलेले आहेत, त्या प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे ही पाहण्याची बुद्धी आपल्याला निर्माण होणं, अशा प्रकारचा अर्थ या अभंगातून आपल्याला निघतोय. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. माऊलींनी, तुकोबारांनी जी अल्पशी काय बुद्धी दिली असेल, त्यांच्या पायीच हे पुष्प वाहतो. त्याच्यातून कुणाच्या भावना, कुणाचा अवमान, काही चुकीचं आलं असेल ते माझ्या बुद्धीचा, माझ्या अल्पशा मतीचा तो दुर्गुण असू शकतो. तो मला परत द्या. आणि स्वीकार्य असं माऊलींचं, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण आपल्या जीवनात करा. खरं तर अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत आणि सगळ्या संतांची वचनं खरं तर जगाने आचरली आणि ती वापरली तर जगात कोरोना काय, कुठल्याच रोगाचा प्रादुर्भाव जीवात्म्या होणार नाही. कारण या रोगाला ऑक्सिजनची जर चांगली ताकद असती तर हे जीवाणूंनी प्रभाव केला नसता. पण आपणच आपल्या पायावर कुराव मारतोय. तर कृपया या निसर्गाची सृष्टी होणार नाही असं आपण जीवन जगा. आणि आपल्या जीवनामध्ये वृक्ष लावा, तुळशी लावा, देशी वृक्षाची लागवड करा, गाथा ज्ञानेश्वरीचं नित्य चिंतन करा. नामस्मरण हा सगळ्यात सोपा कलियुगामधला मार्ग आहे, तो अवलंबा. कारण पोटासाठी आपल्याला वणवण भटकावं लागतं,
प्रत्येक ठिकाणी आपल्याला जावं लागतं. तर आपण कृपया एक झाड लावा, तुळशी लावा, गोमातेची सेवा करा, गरीब विद्यार्थी आडल्या नडल्यांना मदत करा. त्यातच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. कारण संतांनी ते केले. जे केलं संती तेच आपण करू, अशा प्रकारची माऊलींच्या ज्यांनी इच्छा व्यक्त करतो, नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोनिधी नारायण महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.